मितवा चित्रपटाची सुरुवात होते आणि आपण शिवम तसेच नंदिनीला पाहतो, जे की नवरा बायको असतात आणि आता हे कारने कुठेतरी चाललेले असतात। पण कार चालवत असताना शिवमचं लक्ष नंदिनीकडे असल्यामुळे इथे यांचा ॲक्सिडेंट होतो। तसेच यानंतर सीन काही वर्षांनी पुढे शिफ्ट होतो, जिथे आपण शिवम आणि त्याच्या मुलीला पाहतो। प्रत्यक्षात आज शिवमच्या मुलीचा वाढदिवस असतो, त्यामुळे तो हिला भेटायला आलेला असतो। पण आपल्याला माहित होतं की हिची आई हिला भेटायला कधीच येत नाही आणि असं का ते आपल्याला पुढे माहित होईल। इथे शिवम त्याच्या मुलीला सांगतो की तुझी आई जर का तुला आज भेटली तर तिला वर्षभर तुझी आठवण येत राहील, त्यामुळेच ती तुला भेटायला येत नाही। तसेच तो सांगतो की उद्या तुझ्या आईचा वाढदिवस आहे, त्यामुळे मला निघावं लागेल। असं बोलून शिवम इथून जायला निघतो। सोबतच सीन काही वर्षाने मागे शिफ्ट होतो, जिथे आपण अवनीला पाहतो। खरं तर शिवम हा खूप श्रीमंत बिझनेसमॅन असतो, म्हणजे त्याचे गोव्यामध्ये व गोव्याच्या बाहेर पब, हॉटेल्स आणि काही रिसॉर्ट्स असतात। तसेच अवनी त्याची बिझनेस पार्टनर असते। पण शिवमला मुलींचं खूप वेड असतं, म्हणजेच कुठे नवीन मुलगी दिसली तर हा तिला याच्या प्रेमात पाडून घेत असतो। ज्यामुळे अवनी वारंवार याला समजावत असते की तू हे सर्व सोडून एकदाचं लग्न कर, जेणेकरून तू लाईफमध्ये स्थिर होशील आणि तुझ्या व्यवसायात तुझं लक्ष लागून राहील। पण शिवम तिला म्हणतो की त्याला लग्न न करता असंच एकटं राहून मजेत आयुष्य जगायचं आहे। तसेच आपण नोटीस करतो की शिवम सर्व लफडेबाजी करून सुद्धा त्याचा बिझनेस नीट सांभाळत आहे। असो, आता यांच्या एका रिसॉर्टमध्ये यांचा नवीन स्टाफ भरायचा असतो, ज्यासाठी शिवमला काही कॅन्डिडेट्सचे इंटरव्ह्यू घ्यायचे असतात। पण हे जेव्हा रिसॉर्टच्या दिशेने जात असतात तेव्हा अवनीकडून एका मुलीच्या सायकलला टक्कर लागते, जिने तिच्या चेहऱ्यावर स्कार्फ लावलेला असतो। पण शिवम जेव्हा तिला पाहतो तेव्हा तिचे घारे डोळे पाहत असतो तिच्या प्रेमात पडतो। तसेच शिवम तिला काही बोलणार तेवढ्यात ही मुलगी इथून निघून जाते। पण शिवम जेव्हा त्याच्या रिसॉर्टवर येतो तेव्हा इथे शिवम पाहतो की तीच घारे डोळे असणारी मुलगी इथे इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेली आहे। सोबतच इथे आपल्याला माहित होतं की हिचं नाव नंदिनी आहे। आता शिवम व अवनी जेव्हा हिचा इंटरव्ह्यू घेतात तेव्हा नंदिनी यांना सांगते की तिला यांच्या 2 शिफ्टपैकी सकाळची एकच शिफ्ट करता येईल आणि जी संध्याकाळची शिफ्ट आहे ती काही पर्सनल कामामुळे तिला करता येणार नाही। ज्यामुळे अवनी नंदिनीला जॉब देत नाही, कारण यांना दोन्ही शिफ्टला आलटून पालटून काम करणारी कॅन्डिडेट हवे असते। आता अवनी तर नंदिनीला जॉब देत नाही, पण पुढे शिवम तिला जॉबवर ठेवून घेतो आणि जेव्हा हे अवनीला माहीत होतं तेव्हा ती शिवमवरती खवळते। त्याचबरोबर ती शिवमला विचारते की तू या मुलीच्या प्रेमात तर नाही ना पडला, ज्यावर शिवम अवनीपासून त्याच्या फिलिंग्स लपवत म्हणतो की मी कोणाच्या प्रेमात पडणं शक्यच नाही। यानंतर इथे इवले इवले हे गाणं आहे, ज्यात आपण पाहतो की नंदिनीला जॉब मिळाल्यामुळे ती खूप आनंदात असते। तसेच हे गाणं झाल्यावर दाखवतात की शिवम अवनीला भेटतो आणि तिला याच्यासोबत कॉफी पिण्यासाठी येशील का म्हणून विचारतो। पण यावर नंदिनी सांगते की तिला तिच्या पर्सनल कामामुळे कोणत्याही संध्याकाळी कुठे जाता येत नाही। आता नंदिनीचं हे पर्सनल काम नक्की काय आहे ते पुढे आपल्याला कळेलच। यानंतर सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे आपण पाहतो की अवनी व शिवम कुठेतरी चाललेले असतात। तसेच इथे आपल्याला माहित होतं की अवनी शिवमवरती पूर्वी देखील प्रेम करायची आणि आत्ता सुद्धा करते, पण शिवमला हे सर्व माहीत असून तो अवनीला फक्त त्याची चांगली मैत्रीणच मानतो। असो, आता इथून सीन पुन्हा पास्टमध्ये जातो, जिथे दाखवतात की शिवमने नंदिनीला नोकरीवर घेतल्यामुळे अवनीचा शिवमवरील राग अजून शांत झालेला नसतो। पण शिवम तिला समजावतो की आज जी यांची 3री शिफ्ट आहे त्यात नंदिनी नक्की येईल। आता जर का तुम्हाला आतापर्यंत शिफ्ट म्हणजे काय हे माहीत नसेल तर सांगतो की भरपूर कामाच्या ठिकाणी कामगार शिफ्टमध्ये काम करत असतात। म्हणजे सकाळी 9 ते दुपारी 3 ही झाली पहिली शिफ्ट, दुपारी 3 ते रात्री 9 ही 2री शिफ्ट, त्याचबरोबर रात्री 9 ते हॉटेल बंद होईपर्यंत अशी 3री शिफ्ट, आणि नंदिनीला यातल्याच 2ऱ्या शिफ्टला कामावर येणं जमत नसतं। असो, पुढे शिवम नंदिनीला सांगतो की आज तुला 3ऱ्या शिफ्टला यायचं आहे। आता अवनीला तर खात्री नसते की नंदिनी येईल म्हणून, पण शिवमला मात्र खात्री असते की ती नक्की येणार। आणि संध्याकाळी जेव्हा हे इव्हेंट मॅनेज करत असतात तेव्हा हे पाहतात की नंदिनी जॉबवर आली आहे। आता इथे शिवमच्या स्टाफपैकी एका वेटरकडून चुकून एका व्यक्तीच्या अंगावर पाणी सांडतं, ज्यामुळे तो व्यक्ती याला कानाखाली मारतो। आता हा जो व्यक्ती असतो तो शिवमचा 3-4 वर्षापासून चांगला क्लायंट असतो, पण याने शिवमच्या स्टाफला कानाखाली मारली, त्यामुळे शिवम याला खूप झापतो आणि त्याच्यासोबतचे सर्व व्यवहार तोडून टाकतो। तसेच या सर्व प्रकरणामुळे शिवम खूप रागात असतो, ज्यामुळे नंदिनी त्याचा राग शांत करण्यासाठी त्याच्याशी बोलायला जाते। पण पुढे नंदिनीची इच्छा नसताना देखील शिवम तिला रोजे आंटीच्या हॉटेलवर घेऊन जातो। आता रोजे आंटी ह्या शिवमच्या खूप जुन्या फ्रेंड असतात आणि शिवम नेहमी यांच्या हॉटेलवर जेवण करण्यासाठी येत असतो। पण आज दुसऱ्यांदा शिवम इथे त्याच्यासोबत कोणत्या मुलीला घेऊन आलेला असतो। त्याचबरोबर हे सर्व गप्पा मारत असताना इथे यांचा प्रेमावरचा विषय निघतो, ज्यामुळे रोजे आंटी शिवमला लग्न करण्याचा सल्ला देते। पण इथे शिवम रोजे आंटीच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतो। तसेच रोजे आंटीच्या हॉटेलजवळ नदी आणि समुद्राचा संगम झालेलं ठिकाण असतं आणि त्यात आज पौर्णिमा असते।
त्यामुळे रोजे आंटी यांना सांगतात की नदी आणि समुद्राचा जिथे संगम होतो तिथे जाऊन जर का प्रेमी जोडप्यांनी एकमेकांना वचन दिलं तर त्यांचं नातं कायमचं टिकतं. पण यावर शिवम हसायला लागतो, कारण त्याचा या सगळ्यावर विश्वास नसतो. आता शिवम जेव्हा नंदिनीला घरी सोडायला जात असतो तेव्हा नंदिनी त्याला विचारते की तुम्हाला प्रेमावर विश्वास का नाही. ज्यावर शिवम सांगतो की ज्या वयात त्याला प्रेम म्हणजे काय असतं हे समजायला लागलं होतं तेव्हा त्याच्या आईबाबांनी याला सांगितलं की त्या दोघांमधील प्रेम संपलं आहे, ज्यामुळे ते दोघे वेगळे होत आहेत. आणि आता त्याचे बाबा तिसरं लग्न करत आहेत व त्याच्या आईचा काहीच दिवसांपूर्वी पुन्हा दुसरा डिवोर्स झाला, ज्यामुळे त्याला प्रेमावर विश्वास नाही. आणि जर का प्रेम संपणारच आहे तर ते करायचं कशाला, असं त्याचं म्हणणं असतं. तसेच तो नंदिनीला विचारतो की आता आपण चांगले फ्रेंड्स झालोत का, ज्यावर ती म्हणते की नाही. आणि तिला तिच्या आयुष्यात मैत्री प्रेम असली नाती नको आहेत, कारण कोणतंही नातं तुमच्या आयुष्यात आलं तर ते खूप साऱ्या जबाबदाऱ्या घेऊन येतं. आता असेच विचार शिवमचे देखील असतात. त्यामुळे तो नंदिनीला म्हणतो की आपण तू म्हणतेस तसंच राहूयात. आपल्याला एकमेकांचा सहवास आवडतो तर आपण ना मित्र म्हणून राहायचं ना कपल म्हणून. जेव्हा आपल्याला भेटावंसं वाटेल तेव्हा आपण भेटायचं आणि एकमेकांना कोणतंही वचन न देता आयुष्यभर आपण असंच राहायचं, ज्यासाठी नंदिनीचा एक प्रकारे होकारच असतो. आता दुसऱ्या दिवशी शिवम त्याच्या रिसॉर्टवर आल्यावर पाहतो की इथे रिसॉर्टची टुडे स्पेशलवाली जी नोट लावलेली असते त्यातील अक्षर खूप खराब लिहिलेलं असतं. आणि अवनी जेव्हा शिवमला सांगते की हे नंदिनीने लिहिलं आहे तेव्हा तो पुढे नंदिनीला बोलवून तिच्याकडून अक्षर सुधारण्याची प्रॅक्टिस करून घेतो, ज्यामुळे यांच्यात चांगले मुवमेंट्स क्रिएट होतात. तसेच आपल्याला माहीत होतं की शिवम नंदिनीच्या प्रेमात पडला आहे आणि बहुतेक नंदिनी देखील शिवमच्या प्रेमात आहे. असो, आता पुढे आपण पाहतो की नंदिनीला माहीत असतं की शिवमला चिकन कॅफ्रेल खूप आवडतं म्हणून, त्यामुळे ती शिवमसाठी ते बनवून आणते. आणि जेव्हा शिवम ते खातो तेव्हा त्याला ते खूप आवडतं, ज्यामुळे तो नंदिनीला एक सरप्राईज देतो, ज्यात त्याने एका रूममध्ये खूप सारे टेडी आणि बलून्स लावलेले असतात. असो, यातच आपण पाहतो की अवनीला माहीत झालेलं असतं की नंदिनी व शिवमची जवळीक वाढत आहे, पण तिला याची कसलीही हरकत नसते, कारण नंदिनी एकमेव अशी मुलगी आहे जिला अवनीनंतर शिवमने रोजे आंटीला भेटवलं. यानंतर मितवा हे गाणं आहे, ज्यात आपण पाहतो की नंदिनी व शिवम त्यांचा जास्त करून वेळ एकमेकांसोबत घालवतात. तसेच या गाण्यानंतर शिवम नंदिनीला एका बोटवर फिरायला घेऊन जातो, जिथे तो तिला प्रपोज करतो आणि लग्नासाठी विचारतो. पण यावर नंदिनी नकार देते आणि शिवमला म्हणते की त्याने त्याचे नियम मोडले आहेत, कारण यांच्यात ठरलं होतं की हे फक्त फ्रेंड्स म्हणून राहतील आणि हे दोघे एकमेकांना कसलीही कमिटमेंट करणार नाही. तसेच ते तिचं नकार देण्याचं कारण सांगते की त्याचा एक पास्ट आहे. सोबतच हा पास्ट काय आहे हे सांगत असताना सीन पास्टमध्ये जातो, जिथे नंदिनी शिवमला सांगते की जेव्हा ती 2 वर्षाची होती तेव्हा तिच्या आईवडिलांना ती नको होती, त्यामुळे त्यांनी नंदिनीला अनाथ आश्रमात सोडून दिलं. आणि जेव्हा नंदिनी आश्रमात मोठी झाली तेव्हा तिला एका श्रीमंत घरातील मुलाने म्हणजेच अश्विन नावाच्या एका मुलाने लग्नासाठी मागणी घातली. आधी तर नंदिनीला कोणत्याही नात्यात गुंतायचं नव्हतं, पण अश्विनचं तिच्यासाठी असलेलं प्रेम पाहून तिने अश्विनसोबत लग्नाला होकार दिला. तसेच पुढे यांचा नंदिनीच्या आश्रमातच साखरपुडा झाला. सोबतच नंदिनी सांगते की अश्विन तिच्यावर एवढं प्रेम करायचा की तो तिचे सर्व हट्ट पुरवायचा. आणि असंच एके दिवशी नंदिनीने अश्विनकडे हट्ट केला की तिला कार चालवायची आहे. पण पुढे कार शिकत असताना यांच्यासमोरून एक ट्रक आला आणि या दोघांचा ॲक्सिडेंट झाला, ज्यात नंदिनी तर वाचली पण अश्विनच्या मेंदूला मार लागला, ज्यामुळे अश्विन गेले 5 वर्ष हॉस्पिटलमध्ये आहे. तो जिवंत तर आहे पण त्याला कोणत्याही संवेदना होत नाहीत, कारण तो ब्रेन डेड आहे. तसेच नंदिनीला वाटतं की अश्विन अजून तिच्यासाठीच जिवंत आहे. आता शिवम तिला विचारतो की तू अजून अश्विनवरती प्रेम करतेस का, ज्यावर नंदिनी सांगते की तिचं कधीच अश्विनवर प्रेम नव्हतं. तिची तर अश्विनसोबत बांधिलकी होती आणि अजूनही आहे. त्याचबरोबर शिवमसोबत आपल्याला देखील माहीत होतं की नंदिनी प्रेम तर फक्त शिवमवरतीच करते, पण अश्विन अजून जिवंत असल्यामुळे ती शिवमला हे ठामपणे सांगू शकत नाही. असो, आता हा एक प्रकारे नंदिनीचा नकार असतो, ज्यामुळे शिवमला खूप दुःख होतं. आणि हे दुःख कमी करण्यासाठी तो अवनीला भेटतो व तिला त्याचं सर्व दुःख शेअर करतो. तसेच तो म्हणतो की त्याच्याकडे खूप पैसे आहेत, बंगला, गाडी, त्याला जे काही हवं आहे ते तो विकत घेऊ शकतो, पण साधं प्रेमात पडणं त्याला परवडत नाहीये. आता इथेच आपण अवनीच्या चेहऱ्यावरून पाहतो की ती शिवमवर इतकं प्रेम करते की शिवम आज दुसऱ्या मुलीसाठी तळमळत आहे हे पाहून तिला स्वतःचं दुःख कोणालाही सांगता येत नाहीये. आणि या सर्वात शिवम देखील अवनीचं त्याच्यावर असलेलं प्रेम समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. असो, आता दुसऱ्या सकाळी अवनी व नंदिनीला माहीत होतं की शिवमने खूप वेळ झाला त्याच्या रूमचं दारच उघडलं नाही, त्यामुळे हे सर्व त्याच्या रूमच्या दिशेने धाव घेतात. पण जेव्हा शिवमची रूम उघडली जाते तेव्हा सर्व पाहतात की शिवम ठीक आहे, पण नंदिनीला वाटत असतं की तिने शिवमला नकार दिला, त्यामुळे शिवमने स्वतःला कोंडून घेतलं होतं, ज्यामुळे ती त्याच्यावर खवळायला लागते. पण शिवम सांगतो की त्याने मूव्ह ऑन केलं आहे
आणि काल रात्री त्यांनी इथे खूप मोठी पार्टी केली होती, त्यामुळेच त्याला लवकर जाग आली नाही. तसेच तो नंदिनीला असं दाखवतो की ते त्याला नाही म्हणाली, याने त्याला काहीच फरक पडला नाही. तसेच इथे शिवम पुन्हा नंदिनीला विचारतो की तुझं माझ्यावर प्रेम आहे का. पण यावेळी जेव्हा शिवमला समजतं की नंदिनीचा होकार आहे, पण ती केवळ अश्विनला दिलेल्या शब्दामुळे त्याच्यासोबत नातं जोडत नाहीये, तेव्हा तो नंदिनीला किस करून हे समजावण्याचा प्रयत्न करतो की अश्विनला विसरून नंदिनीने शिवमसोबत नातं जोडायला हवं. तसेच हे दोघे किस करत असताना अवनीने देखील यांना पाहिलेलं असतं. त्यामुळे ती नंदिनीला म्हणते की तू जर का शिवमवरती प्रेम करत असशील तर त्याला होकार देऊन हे सर्व इथेच थांबव, कारण शिवमला देखील माहीत आहे की मी त्याच्यावर खूप प्रेम करते आणि आता फक्त तुझ्यासाठी मी शिवमला सोडत आहे. आता यानंतरच्या सीनमध्ये दाखवतात की शिवम नंदिनीला समजावतो की अश्विनचं आयुष्य एकाच जागी स्थिर झालेलं आहे, पण त्यासाठी तो तुझं आयुष्य थांबून माझ्या प्रेमाला नकार देऊ नकोस. ज्यावर नंदिनी म्हणते की जेव्हा तिचा हक्काचं या जगात कोणीच नव्हतं तेव्हा अश्विनने तिला शब्द दिला होता की तो माझे साथ कधीच सोडणार नाही, आणि त्याने तो शब्द पाळला सुद्धा. पण आता त्याला माझी गरज आहे तर मी त्याची साथ सोडू शकत नाही, आणि यासाठी मला रोज त्याला 2 तास द्यावे लागतात. ज्यामुळे आपल्याला समजतं की नंदिनी रोज संध्याकाळी अश्विनला भेटायला जाते. असो, आता शिवम तिला म्हणतो की तू दिवसातले 2 तास अश्विनसाठी देतेस तर मग बाकीचे 22 तास माझ्यासोबत राहा. अश्विन तुझ्या आयुष्यात आहे याचा मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण जेव्हा तू अश्विन सोबत नसशील तेव्हा माझ्यासोबत राहा. यानंतर हे दोघे त्याच नदी व समुद्राचा संगम झालेल्या ठिकाणी जातात, ज्याबद्दल रोजे आंटीने यांना सांगितलं होतं. इथे शिवम नंदिनीला वचन देतो की तो आयुष्यभर यांचं नातं टिकवेल, तिच्यावर प्रेम करेल व काही झालं तरी तो नंदिनीची साथ सोडणार नाही. तसेच आता इथून या दोघांच्या रिलेशनशिपची सुरुवात होते. यानंतर सावर्रे मना हे गाणं आहे, ज्यात आपण पाहतो की नंदिनीला अश्विनमुळे शिवमला वेळ देणं थोडं कठीण जात असतं, आणि आता शिवम काही दिवस आजारी पडतो, ज्यामुळे नंदिनी अश्विनला वेळ देत असल्यामुळे तिला शिवमची काळजी घेता येत नाही, ज्यामुळे पुढे शिवम नंदिनीवर रागवलेला असतो. आणि हाच राग शांत करण्यासाठी शिवम नंदिनीला म्हणतो की त्याला अश्विनला भेटायचं आहे. आता नंदिनी यासाठी नकार देते, कारण तिचं म्हणणं असतं की अश्विन जरी ब्रेन डेड असला तरी तू त्याच्यासमोर गेल्यावर त्याला सर्व काही माहीत होईल, आपल्या रिलेशनशिपबद्दल सुद्धा, आणि तो हे सहन करू शकणार नाही. तसेच ती म्हणते की जर तो अश्विनला भेटण्याचा हट्ट सोडत नसशील तर आपण वेगळं झालेलंच बरं. आता शिवमला समजतं की यांचं आधीच ठरलं होतं की शिवम अश्विनला कधीच भेटणार नाही, त्यामुळे तो त्याचा हट्ट सोडतो आणि हा सीन इथेच कट होतो. पण पुढे आपण पाहतो की शिवमला संशय असतो की अश्विनला याच्या ओळखीतील लोकांपैकी कोणीच पाहिलेलं नाही, आणि हे सर्व तो अवनीला सांगतो. ज्यावर अवनी त्याला सल्ला देते की तसं असेल तर तू एकदाच त्याला भेटून ये, आणि जर हे नंदिनीला माहीत झालं तर ते नंतर तुला तिची माफी मागून सर्व ठीक करता येईल. आता अवनीच्या सल्ल्याप्रमाणे शिवम अश्विनला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जातो, जिथे अश्विन बेडवरती निर्जीव अवस्थेत पडलेला असतो. तो जिवंत तर असतो, पण त्याच्या शरीराची कसलीही हालचाल होत नसते. पण शिवम जेव्हा अश्विन समोर जातो तेव्हा शिवमला पाहताच अश्विनच्या डोळ्यातून पाणी येतं, कारण त्याला लगेच जाणवतं की नंदिनी त्याच्यावर प्रेम न करता शिवमवरती प्रेम करते. पण इथे शिवम त्याला सांगतो की नंदिनी तुझ्यावर खूप प्रेम करते, ती अजून तुझी वाट बघत आहे, आणि तिला खात्री आहे की तू एक ना एक दिवस पुन्हा बरा होशील, त्यामुळे तू रडू नकोस. तसेच शिवम इथून जात असताना आपण अश्विनच्या आईला पाहतो, ज्यांना हॉस्पिटलच्या रिसेप्शनवाल्या मुलीकडून माहीत होतं की अश्विनला कोणीतरी भेटण्यासाठी आलं आहे. तसेच शिवम हॉस्पिटलमधून जात असताना अश्विनच्या आई शिवमला पाहतात देखील, पण हे दोघे एकमेकांना काहीच बोलत नाही. यानंतर शिवम जेव्हा अवनीला भेटतो तेव्हा त्याला वाईट वाटत असतं की त्याने नंदिनीचं ऐकलं नाही आणि तो अश्विनला भेटायला गेला, ज्यामुळे अवनी पुन्हा शिवमला सल्ला देते की तो नंदिनीला फोन करून सर्व काही खरं सांग. तसेच शिवम नंदिनीला फोन करतो, पण तिचा फोन बंद लागत असतो, ज्यामुळे तो तिच्या घरी जातो, पण तिथे देखील ती नसते. आणि 2 दिवसांनी अखेर शिवमला माहीत होतं की नंदिनीने तिची नोकरी सोडून दिली आहे, ज्यामुळे शिवम नंदिनीला शोधत चर्चमध्ये जातो, आणि इथे अखेर त्याला ती भेटते. आता शिवम नंदिनीची माफी मागतो, कारण तो अश्विनला भेटायला गेला होता, पण नंदिनी मात्र त्याला माफ करत नाही, आणि त्याला सांगते की जेव्हा तो अश्विनला भेटून गेलास त्यानंतर अश्विनने औषधांना रिस्पॉन्स देणं बंद केलं, आणि 1 तासाच्या आत त्याचं निधन झालं. तसेच ती म्हणते की डॉक्टरांचं म्हणणं आहे की अश्विनचं निधन नैसर्गिक झालं आहे, पण मला माहीत आहे की अश्विन तुझ्यामुळेच हे जग सोडून गेला. आता हे माहीत झाल्यावर शिवमला खूप दुःख होतं. तसेच इथे दूर दूर हे गाणं आहे, ज्यामध्ये दाखवतात की नंदिनीने शिवमसोबत नातं तोडलेलं आहे. पण पुढे जेव्हा अश्विनची दशक्रिया विधी असते तेव्हा अश्विनची आई शिवमला देखील इथे बोलवतात. तसेच अश्विनची आई शिवमचे आभार मानत त्याला सांगतात की अश्विन नंदिनीच्या चिंतेत आजवर जिवंत होता, पण जेव्हा त्याला माहीत झालं की तो गेल्यानंतर तू नंदिनीची काळजी घेण्यासाठी आहेस तेव्हाच त्याने त्याचे प्राण सोडले, आणि उलट तू तर त्याला सर्व चिंतेतून मुक्त केलंस.
त्याचबरोबर इथे विधी पूर्ण करण्यासाठी जेव्हा पिंड ठेवली जाते तेव्हा पिंडीला कावळा शिवतच नाही, ज्यामुळे नंदिनी अश्विनला आठवत म्हणते की मला माहित आहे की तू माझ्यावर नाराज आहेस, पण माझ्यावर विश्वास ठेव, मी फक्त तुझी होते आणि पुढेही तुझीच राहील, कोणालाही माझ्याजवळ येऊ देणार नाही. आता हे ऐकल्यावर पिंडीजवळ कावळा येतो तर खरा, पण तो काहीच न खाता पुन्हा उडून जातो. तसेच आता शिवम अश्विनला आठवत म्हणतो की तू जेवढं नंदिनीवर प्रेम करतोस तेवढं प्रेम कदाचित मी तिच्यावर करत नसेल, पण मी हे वचन देतो की मी नंदिनीला कधीही एकटं पडू देणार नाही आणि आयुष्यभर तिची साथ देईल. आता हे बोलताच पिंडीला कावळा शिवतो आणि सर्वांना माहीत होतं की अश्विनची इच्छा आहे की नंदिनी व शिवमने एकत्र यावं. आता अवनीला जेव्हा माहीत होतं की शिवम आता नंदिनीचाच आहे तेव्हा ती शिवमला हे कारण देते की तिला तिच्या वडिलांच्या मित्राकडून नवीन ठिकाणी हॉटेल सुरू करण्यासाठी बोलावलं आहे, त्यामुळे ती हे शहर सोडून चालली आहे. तसेच जाता जाता ती नंदिनी व शिवमला पुन्हा भेटवून देते, ज्यामुळे हे दोघे पुन्हा एकत्र येतात. आता इथे पुन्हा सावर्रे मना हे गाणं आहे, ज्यात आपण पाहतो की नंदिनी व शिवम पुढे लग्न करतात आणि पुढे काही महिन्यानंतर नंदिनी प्रेग्नेंट होते. त्याचबरोबर इथे आपल्याला माहीत होतं की चित्रपटाच्या सुरुवातीला जो ॲक्सिडेंट झालेला सीन दाखवला होता तो काळ हाच होता आणि आता नंदिनी प्रेग्नेंट होती. इथून सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे आपण पाहतो की शिवम आणि अवनी नंदिनीलाच भेटायला आले आहेत, कारण आज तिचा वाढदिवस आहे. पण वाढदिवस झाल्यावर दाखवतात की शिवम आणि नंदिनीचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हाच नंदिनीने तिच्या मुलीला जन्म दिला. पण या ॲक्सिडेंटनंतर नंदिनी हे विसरून गेली की तिचं शिवमसोबत लग्न झालं आहे आणि अश्विन आता या जगात नाही. एक प्रकारे तिचं आयुष्य त्या टाईमलाईनमध्ये थांबलेलं असतं, जेव्हा शिवम आणि नंदिनीने हे ठरवलं होतं की हे दोघे फक्त मित्र म्हणून राहतील, ज्यामुळे ती आजही शिवमशी मित्र म्हणूनच वागत आहे. तसेच तिला हे माहीत नाही की तिला मुलगी आहे, तिचं शिवमसोबत लग्न झालं आहे व अश्विन आता जिवंत नाही, ज्यामुळे ती आजही ठरल्याप्रमाणे रोज संध्याकाळी अश्विनला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाते आणि त्याच्याशी गप्पा मारते. पण बेडवरती तर कोणच नसतं, म्हणजेच हा सर्व तिचा भ्रम आहे. त्याचबरोबर आपल्याला माहीत होतं की शिवमला डॉक्टरांनी सांगितलं आहे की जर का नंदिनीला यांनी खरं सांगितलं तर नंदिनीला हे सर्व झेपणार नाही आणि ती लवकरच मरेल, ज्यामुळे शिवमने ठरवलं आहे की कशी का असेना नंदिनी त्याच्या सोबत आहे आणि तो तिला कधीच खरं सांगणार नाही, जेणेकरून नंदिनीचं त्याच्या वाटेचं प्रेम त्याला असंच मिळत राहील. आणि याच सॅड एंडिंग सोबत हा चित्रपट इथेच संपतो.